यामाहा मोटारसायकल चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद। 12 मोटारसायकली जप्त करून 7,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मोटारसायकल चोरी करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील उदय माळी, महादेव नागणे, सतीश माने, विक्रम खोत यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी संकेत ढगे राहणार निंबोनी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर हा विना नंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन आष्टा येथील बावची फाटा परिसरात संशयितरित्या फिरत आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे आष्टा येथे जाऊन बावची फाटा परिसरात सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबर प्लेट मोटारसायकल जवळ थांबलेला दिसला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव संकेत तानाजी ढगे वय 21 वर्षे राहणार निंबोनी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर असे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जात एक विना नंबर प्लेटची यामाहा मोटारसायकल मिळून आली। त्या सदर मोटारसायकलीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची मोटारसायकल ही सांगली शिवशंभो चौकातून चोरी केली असल्याचे सांगितले। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी चोरी केलेल्या मोटारसायकली या त्याचा बावची येथील मित्राच्या घराजवळ लावल्या असल्याचे सांगितले। सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता नमूद ठिकाणी 3 यामाहा मोटारसायकली मिळून आल्या। त्यानंतर त्याने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व डोंगरगाव या ठिकाणी त्याचे ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ 8 मोटारसायकली ठेवलेल्या होत्या। त्या मोटारसायकली साक्षीदाराकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली येथे जप्त करण्यात आलेल्या आहेत। सदर मोटारसायकलीबाबत सांगली शहर, सांगली ग्रामीण, आष्टा, विश्रामबाग, संजयनगर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। लागलीच सदरच्या 12 मोटारसायकली पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे। सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आष्टा व मंगळवेढा, सोलापूर पोलीस ठाणे चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत।